नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. आज आहे 17 जुलै 2026 शुक्रवार. लाडक्या बहिणी बघा, लाडकी बहीण योजनेमधून आता फक्त अतिशय कमी लाडक्या बहिणी या योजनेत राहिलेल्या आहे. जवळजवळ 1 कोटी पेक्षा म्हणजे आता लाडकी बहीण योजनेत किती बहिणी राहिल्या आहेत तर 1,67,00,000 आणि टोटल किती लाडक्या बहिणी होत्या 2.25 कोटी. म्हणजे आता जवळजवळ फक्त 2.25 कोटीच आपण ऑलमोस्ट पकडूया, म्हणजे 1,67,00,000 लाडक्या बहिणी राहिलेल्या आहे. म्हणजे किती जवळजवळ 1 कोटी लाडक्या बहिणी या योजनेतून आता अपात्र ठरलेल्या आहे. आता त्यामध्ये म्हणजे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या पात्र आहेत, पण त्यांची म्हणजे पात्र ज्या लाडक्या बहिणी होत्या त्याही म्हणजे योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. मग आता त्यांची EKYC राहिलेली असू शकते, त्यांचं चुकून त्या अपात्र झालेल्या असू शकतात, किंवा त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नियम आणि निकष फॉलो केलेले नसतील. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे की EKYC त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते, त्यामुळे त्यांची EKYC राहिली, म्हणून त्या लाडकी बहीण योजनेचे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. मग आता अशा लाडक्या ज्या बहिणी आहेत, अशा किती लाडक्या बहिणी आहेत तर 92 लाख लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. आणि त्यापैकी जवळजवळ 55 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची म्हणजे EKYC अभावी या लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. मग आता काय करायचं? आता या बहिणींसाठी एकच पर्याय आहे, तर या लाडक्या बहिणींनी EKYC केली की या लाडक्या बहिणी पुन्हा पात्र होतील, कारण की या ऑलरेडी पात्र लाभार्थी महिला आहेत. मग आता लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर EKYC प्रक्रिया सुरू करावी. कारण की आपल्याला असं वाटत होतं की पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे उशीर होत आहे. वेबसाईट किंवा जे काही त्यांना आता ज्या पद्धतीने त्यांना EKYC प्रक्रिया सुरू करायची आहे त्या पद्धतीने त्यांनी सुरू करावी, परंतु लवकर सुरू करावी. मग आता पावसाळी अधिवेशन तर संपलेलं आहे, तरीसुद्धा लाडकी बहीण जी आहे, पात्र लाभार्थी महिला आहेत, जवळजवळ 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या EKYCमुळे त्या अपात्र झालेल्या आहेत. तर आता अशा लाडक्या बहिणींसाठी EKYC प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. म्हणजे काय होईल? आता बघा लाडक्या बहिणी, तुम्हाला एक महत्त्वाचं सांगू का? आता पुन्हा EKYC प्रक्रिया तर सुरू होणारच आहे. आपल्या चॅनलवर आपण हा मुद्दा लावून धरलेलाच आहे. तुम्हाला माहीत आहे. आता काय माहिती का लाडक्या बहिणी, माझ्या सगळ्या ताईंना मला सांगणं आहे की आता बघा दर महिन्याला 1,500 रुपये येतात. मग काही का असेना 1,500 रुपये म्हणजे आता जर तसं बघायला गेलं तर गरिबाच्या दृष्टीने म्हणजे भरपूर हातभार लागतो, नाही का? मग अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, मग त्यांनी बऱ्याच लाडक्या ताई सांगतात की आम्ही बाहेरगावी होती, माझी EKYC राहिली, मला जमलंच नाही. अहो असं नका करू. कारण काय माहिती का, आता पुन्हा जेव्हा EKYC प्रक्रिया सुरू होईल ना, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला प्रायोरिटी द्या. कारण काय माहिती का, तुम्ही जर आता EKYC भरपूर वेळा 3 वेळा EKYC सरकारने सुरू केली, तरीसुद्धा अजूनही आजच्या क्षणापर्यंत 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची EKYC म्हणजे राहिलेली आहे. आता EKYC राहिलेली आहे, त्यामध्ये अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांची EKYC चुकलेली आहे. आणि EKYC राहिली म्हणजे त्यांची काही लाडक्या बहिणी त्यामध्ये अशा आहेत की त्यांच्याकडे कागदपत्रच नव्हते. कागदपत्राअभावी त्या लाडक्या बहिणी EKYC करू शकल्या नाही. मग आता अशा लाडक्या बहिणींकडे परत आतापर्यंत कागदपत्र आले असतील का? तर नाही. मग महाराष्ट्र सरकारने आता एकच काम करावं, सोप्या आणि साध्या
सरळ पद्धतीमध्ये KYC प्रक्रिया आणावी की जेणेकरून कागदपत्रांची आवश्यकता लागणार नाही. कारण की आता ज्या लाडक्या बहिणी घटस्फोटित आहेत, ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत, ज्या लाडक्या बहिणींचे घटस्फोट पण झालेले नाही आणि ज्या बहिणी माहेरी पण म्हणजे सासरी पण राहत नाही, आता मध्येच आहेत ना, मग आता अशा लाडक्या बहिणींचा घटस्फोटच झाला नाही तर अशा लाडक्या बहिणी कागदपत्र आणणार तरी कुठून, हो की नाही? मग आता अशा लाडक्या बहिणींची काय चूक? त्या तर पात्र आहेत, परंतु तरीसुद्धा त्या लाडक्या बहिणींचे आता हप्ते बंद झालेले आहेत. मग आता अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी काय करायचं आहे, तर जोपर्यंत KYCची वेबसाईट किंवा KYC प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा अर्ज करा आणि तो अर्ज तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचा अर्ज देऊन या. काय आहे माहिती का, जर तुम्ही पात्र आहेत ना तरीसुद्धा तुमची जर KYC राहिलेली आहे कागदपत्रांअभावी, तर मात्र आता काय आहे माहिती का, मग आता तुम्ही तुमची कागदपत्राअभावी जर तुमची KYC राहिलेली आहे तर आता तुमच्याकडे कागदपत्र काही लाडक्या बहिणींकडे कागदपत्र आलेले असू शकतात, परंतु ज्या बहिणींकडे कागदपत्र अवेलेबलच नाही होणार अजूनपर्यंत आणि पुढेही, मग त्यांनी काय करावं? म्हणून सरकारने शासनाला विनंती आहे की तुम्ही साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये KYC प्रक्रिया सुरू करा की जेणेकरून ज्या सर्व पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या KYC करू शकतील. आणि KYC अशा लाडक्या बहिणी करू शकल्यामुळे काय होईल की ज्या पात्र लाडक्या बहिणी बाहेर पडलेल्या आहेत ना त्यांना हप्ते मिळेल, लाभ मिळेल, लाडकी बहीण योजनेचा त्यांना लाभ मिळत राहील. त्यामुळेच सरकारला सांगणं आहे की साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कुठल्याही कागदपत्रांची अट न ठेवता KYC प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर सुरू करावी. कारण की पात्र लाडक्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे. पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत योजनेमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि KYC त्यांची लवकर झाली पाहिजे आणि त्यांना राहिलेले हप्ते पण मिळाले पाहिजे आणि पुढील पण त्यांना सर्व हप्ते मिळाले पाहिजे. मी तर माझ्या सगळ्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी लढायला तयार आहे. फक्त मला लाडक्या बहिणी तुम्ही साथ द्या, कारण तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला आहात ना तर तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही साथ द्या, भरभरून कमेंट करा की KYC प्रक्रिया चालू करा म्हणून. म्हणजे काय होईल, KYC प्रक्रिया लवकर सुरू होईल आणि तुम्ही तुमची KYC करू शकाल आणि पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना न्याय मिळेल आणि मग नंतर व्यवस्थित सुरळीतपणे तुम्ही KYC मात्र सुरू झाली की लाडक्या बहिणी सगळे कामं बाजूला ठेवून तुम्ही सर्वात आधी KYC तुमची पूर्ण करा बरं का. कारण की 60 लाख लाडक्या बहिणी म्हणजे KYC त्यांची राहिली आहे, तर हे काय थोड्या झाल्या का? 50-50 हजार नाही आहेत ना, 60 लाख आहेत. त्यात 60 लाखामध्ये अशा बाकीच्या पण बहिणी आहेत की त्या नियमांमध्ये निकषांमध्ये बसत नाही आहे आणि बाकी इतर कारणांमुळे पण त्या अपात्र झालेल्या आहेत. परंतु कमीत कमी 40 ते 45 लाख तरी लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या KYC अभावी त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करू नका, लवकरच KYC प्रक्रिया सुरू होणार आहे.